ते जे झोपडी दिसती ना तिकडं, तिथनं आलेलो आहेत आम्ही. नाही इकडे झोपडी ती दिसती ना, तिथनं आलेलो आहेत असं वरती. आणि कसं वरती जायचं, आराम से आराम से आराम से आराम से भाई. इथून असं आपल्याला थोडंसं वाकून चालावं लागतं, कारण की वरचे दगड आहे ना मोठा, बघा एकदा कसं कोरलेलं आहे. असं आपल्याला समोर जावं लागतं. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा भन्नाटदार अशा व्हिडिओमध्ये. आणि मी तुमचा होस्ट अनिकेत भिंगारे. आणि आजचा आपलं टार्गेट असणार आहे हरिहर फोर्ट, जो की नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आहे. आपण हरिहर किल्ल्याकडे पावसाळ्यामध्ये पण आलो होतो, पण आपण हिवाळ्यामध्ये कसा दिसतो किल्ला तो बघण्यासाठी पुन्हा एकदा आलो होतो. हरिहर किल्ल्याकडे येण्यासाठी सर्वात जवळचं स्टेशन म्हणजे नाशिक स्टेशन आहे. आणि नाशिकवरून यावे लागते त्र्यंबकेश्वरला. पण जशी मान्सून सीझनमध्ये मजा येत होती हरिहर किल्ल्याकडे जाण्याची, तशी आता येत नव्हती. इथून होती आपली खरी चढाई. त्या तिथपर्यंत जायचे, तो दिसतोय ना, त्या तिथपर्यंत जायचे. आणि तिथून आपल्याला वरती पायऱ्या, म्हणजे ज्या 80 डिग्रीच्या पायऱ्या आहेत ना, तिथून चढायला भेटतील. पण तिथपर्यंत पण आपल्याला चढत जावं लागेल. आपण थोडंसं समोर आलो की हरिहर गडाचा बोर्ड एक लावलेला मिळतो इथं बघायला. कसा डेंजर रस्ता आहे. आणि गेल्या बारीस ही एक मोठी गलती झाली माझ्याकडून. हा जो रस्ता आहे ना, हा रस्ता पडतो शॉर्टकट, आणि हे इतका म्हणजे डेंजर आहे आणि रिस्की पण खूप आहे. आणि हा जो रस्ता आहे ना, हा थोडा लांबून पडतो, पण एकदम सोपा आणि इझी आहे. तर कधी पण येताना इथं 2 रस्ते दिसतील, तर ह्या 2 रस्त्यापैकी हा रस्ता पकडून तुम्ही वर जाणे, कारण की हा रस्ता खूप डेंजर आहे आणि रिस्की आहे. या रस्त्याने चुकून जाऊ नका. गड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. तर भावांनो, काय अशा प्रकारचा रस्ता आहे. 1 मिनिट बघू शकता, बाजूला सेफ्टीसाठी असे पोल लावलेले आहेत. आणि चुकून पण मी जे आधी रस्ता सांगितला होता, आणि त्या रस्त्याने चुकून पण जाऊ नका, कारण की त्या जागेनं खूप रिस्की आहे आणि खूप डेंजर. आणि म्हणजे एकदम असा दम लागतो, कारण की ती सीधी चढाई आहे अशी. ही वाट थोडीशी लांबून पडते, पण ही सोपी एकदम आहे. तर चुकून पण त्या रस्त्याने जाऊ नका. आणि पाठीमागचं एकदा बघा कसं दिसते, आहे ना ओके पाठीमागचं वातावरण. समोर आल्यावर आपल्याला काय अशा प्रकारचा जंगलचा ट्रॅक करावा लागतो. म्हणजे जंगल म्हणजे असं झाडं लय बखळा, असं जंगलावानी आहे, म्हणून म्हणाल जंगलाचा ट्रॅक करावा लागतो. असं बघा एकदा, आहे ना भारी. हे सगळं कोणी दाखवू शकत नाही, मीच दाखवू म्हणजे सगळं दाखवतेच, पण मराठीमध्ये मी दाखवलं आहे, तुम्हाला समजाय दोघं. आपला मराठी माणूस आहे, तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा लवकर. इतकं पण सोचू नका. बघा एकदा,
ते जे झोपडी दिसते ना तिकडं, तिथनं आलेलो आहेत आम्ही. नाही इकडे झोपडी ती दिसती ना, तिथनं आलेलो आहेत असं वरती. आणि कसं वरती जायचं, आराम से आराम से आराम से आराम से भाई. तरी पण भावांनो हा म्हणजे प्रॉपर हिवाळा आहे. प्रॉपर म्हणजे मान्सून सीझन राहतो ना, त्यामध्ये इतकं अवघड राहते. म्हणजे एकदम स्लिपरी राहते, तर एकदम स्लिपरी जागा होती बघा. पावसाळ्यामध्ये खूप डेंजर राहते. एकदा आलेलो आहे, तो व्हिडिओ बघून घ्या तुम्ही, बघितला नसेल तर. आपल्या ह्याच यूट्यूब चॅनलवरती आहे. असं वरती जायचं आणि आपल्याला खूप डेंजर आहे रे भाऊ. पाय एकदम स्लिप व्हायलेत म्हणजे असे. इथून खाली पडलं की बघा एकदा कसं आहे. असं आता वरती जायचं आपल्याला आणखीन. बघा पलीकडली तर जो मी याच्या आधी म्हणलो होतो ना शॉर्टकट आहे ते, तो तर खूप अवघड आहे याच्यापेक्षा. एकदम पसीना म्हणजे एकदम घाम येऊ राहिलाय. वरती आलोत की आपल्याला अशा प्रकारचे काही बोर्ड पाहायला मिळतील. म्हणजे तुम्ही वरती जाऊन सेल्फी काढू नका, म्हणजे लिहिलेले पर्यटकांनी गडाच्या पायथ्यावर सेल्फी घेऊ नये, हा धोकादायक आहे. तर खरंच हा धोकादायक आहे. म्हणजे काही पण होऊ शकते, तुम्ही वरतून पडू शकता, काही होऊ शकते. तर प्लीज अवघड जागेवर जाऊन सेल्फी घेऊ नका. आणि हे बघा पायऱ्या, तिथनं आता ते दिसायलीत ना, तिथनं पायऱ्या लागणार आहेत 80 डिग्री. आणि तिथनं तो एक पहिला दरवाजा आहे, पलीकडून असंच जावं लागेल. आणि तिथून वरती मग तिथं दुसरा दरवाजा लागेल. तर जाऊयात. आणि तुम्ही आतापर्यंत लाईक आणि फॉलो केलं नसेल, फॉलो म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज करून टाका. या आता इथनं असं वरती जायचं आपल्याला. दिसलं का? एक नंबर अशक्य सुंदर सह्याद्री. आता इथनं आपल्याला बघा एकदा, इथनं आपल्याला प्रॉपर वाट नाही आहे, पण वाट बनवत जायचे बराबर तेवढी वाट नाही आहे. म्हणजे थोडे थोडे पायऱ्यावानी बनवलेले आहे, पण तिथनं जर पाय निष्ठला तर एकदा बघा इकडे काय आहे. मग हे असले दगड आहेत, याच्यावर पडलं की मग ओकेच होणार. त्यामुळं थोडं जपून इथं चलावर. एक प्रॉपर म्हणजे अशी ग्रिप बनवावं लागते समोर वरती जाण्यासाठी. आणि तुम्ही अशा म्हणजे एखाद्या दगडाला पकडू नका. एखादा दगड डायरेक्ट खाली येऊ शकतो आणि तुम्ही पण. तर प्रॉपर ग्रिप बनवत चल जावर, कारण की ग्रिप असली तर आपला पाय घसरणार नाही. अशक्य सुंदर सह्याद्री.
हे आता तिथनं आपल्याला आता स्टेप चालू होत्या, म्हणजे पायऱ्या चालू होत्या. पण पायऱ्या चालू व्हायच्या आधी आपल्याला इतक्या उंच यावं लागतं. त्या बघा त्या झोपड्या दिसतात ना, त्या झोपड्यात तिथनं आलो आहे मी आता. आणि आता असं वरती जायचं. 1 मिनिट बघा इथून. बोला हर हर महादेव. अशा प्रकारचे आपल्याला इथं काही बंदर भेटतील, पण यांना खायला काही देऊ नका, कारण की अटॅक करू शकतो खाण्यासाठी. तर यांच्यापासून थोडंसं जपून राहा. प्रॉपर म्हणजे आपल्याला अटॅक करायला ते आपल्या बॅगवर. आता एक खूप डेंजर सिच्युएशन झाली. हे आपल्या बॅगवर काय करतात, अटॅक करतात. तर प्लीज यांच्यापासून थोडं, हे बघा अटॅक करायलेत आपल्यावर. खुश बॅग मला काय करणं लागली, समोर अडकावं लागली, कारण की बंदर अटॅक करतात अचानक. आणि इथं अटॅक केलाय, पाय की घसरला तो ओके होईल. त्यामुळे बंदरांपासून थोडंसं सावध राहा. ते दिसत आहेत का, तिथं बंदरं त्यांच्यावर अटॅक करते. तर म्हणजे त्यांना प्लीज तुम्ही खायला काहीच दे जाऊ नका आल्यावर, कारण की तो त्यांना वाटते की काय. आणि बॅग त्यांच्यापासून थोडी सांभाळून ठेवा, कारण की त्यांना वाटते की बॅगमध्ये काहीतरी खायलाच आणलेलं आहे. तर आपण आता पोहोचलेलो आहे पहिल्या दरवाजापाशी, म्हणजे हा पहिला गेट आहे. आणि इथनं आता असं समोर जावं लागतं. अशक्य सुंदर सह्याद्री. इथून असं आपल्याला थोडंसं वाकून चालावं लागतं, कारण की वरचे दगड आहे ना मोठा, बघा एकदा कसं कोरलेलं आहे. असं आपल्याला समोर जावं लागतं. ईश्वर अहिल्यानगर कधी पण या प्रसाद वाघ मोबाईल नंबर घ्या 8828919259 फोन लावा नक्की. चला आता ओके मिनिट अशी म्हणजे बघायला अशी आपल्याला. आणि इथून आता दुसरी ट्रेकिंग चालू होती पायऱ्यांची. आणि ही ती वाट आहे. मिनिट बघा, इथनं MH45 रायडर इथून असे गेलते समोर. पण हा रिस्क आपण घेऊ शकत नाही,
म्हणून आपण काय करूयात, सीधं जाऊयात वरती असं. आणि ही जी खालून वाट जाते नाही बघा, 1 मिनिट. इथनं MH45 रायडर गेलते पुढं इथनं. तर आपण ही रिस्क घेऊ शकत नाहीत, म्हणून आपण निघूयात वरच्या दिशेने. तर भावांनो, आतापर्यंत लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब लवकर करून टाका. त्या तिथनं आलेलो आहे मी बघा, 1 मिनिट आता. आणि का आता असं वरती जायचं आहे. इथनं आता असं वरती जायचं. हे दिसतंय ना जो की हा हिला म्हणजे हा पायरी, ह्या दिसतात नाही. इथनं आता वरती जायचं असं. गावात इथनं तुम्हाला आता थरारक 90 डिग्री अशा सरळ पायऱ्या दिसतात, सरळ स्टेप दिसतात. ना आपल्याला काय लागते माहिती काय, अशी गुफा लागल्याने लागते. कसं केलं असेल र, 1 मिनिट बघा. हात जे दिसते ना, छन्नीनं एकदम छन्नीनं काम केलेले, हातानं काम केलेले बघा. पहिल्या काळामध्ये म्हणजे काय अशी मशनी फिशनी काय नव्हते, तरी पण कसं केलं असेल बघा एकदा. हे जे दिसतेत ना घाव, हे छन्नीचे खाव आहेत बघा एकदा. कसं केलं असेल. असं वरती जायचे, तिथं आहे दुसरा गेट. असंच वरती ही गुफा लागली एकदम, म्हणजे वरून काम केलेलं आहे. कसं केलं असेल बघा एकदा. तर जाऊयात आपण अनेक वरती.